आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता ते आत्महत्या करणार आहेत हे जर आधीच ठरलं असेल तर मी तरी काय करणार नाही का? तुमच्या बाबतीत मैत्रेयी वाघीण आहे, पिसाळलेली वाघीण, आणि कधी तुमच्या नरडीचा घोट घेईल तुम्हाला कळणारही नाही. हे सगळं काय चाललंय? ती आम्हाला घाबरावी म्हणून तिला घाबरवण्याच्या प्रयत्नात आम्हालाच का तिची भीती वाटते? हे सगळं खोट आहे. आम्ही आत्महत्या नाही करणार आम्ही आत्महत्या. आम्हाला मरायचं नाही. बाबा 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 थांब ना. कसा आहेस तू? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी पण अगदी मस्त आहे. पण बाबा तू इतके दिवस कुठे होतास? अगं जरा बाहेरगावी जावं लागलं मला. एक नवीन असाइनमेंट आहे, त्याच्यावर काम चालू आहे. पण तू बोलवल्यावर लगेच आलो की नाही? त्यासाठी थँक्स बाबा. पण मला तू सोडून कधीच कुठे जाऊ नकोस. एवढा हट्ट करतेस फक्त तुझ्यासाठी मी या घरात राहायचा प्रयत्न नक्की करेन. कमलाई, रूपा, कुठे आहात सगळे? पटकन या इथे. काही लोकांचं या घरात येणं मला अजिबात मान्य नाही हे सांगितलं होतं ना मी. तरी ते लोक या घरात का दिसतायत मला? ज्या घरात आपल्याला काडीची किंमत नाही त्या घरात पाऊल टाकण्याची हिंमत करताना लाज कशी नाही वाटत? मला तर वाटतं आता ही जे काय बोलू राहिली ना ते आपल्याला पण लागू पडतं ना. ही आपल्याला तर बोलत नसेल ना. आपण माणूस म्हणून किती निर्लज्ज आहोत ना हे तिलाही माहिती आहे. तिच्या बोलण्याचा आपल्यावर काही परिणामच होणार नसेल तर ती आपल्याला का बोलेल ना? नाही म्हणजे तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे. हा. नक्कीच ती ते यशला सुनवत असेल. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं? काय झालं तैसे? ज्या लोकांचं तोंड बघणं मला अजिबात मान्य नाही ते लोक माझ्या समोर असताना काय झालं म्हणून विचारताय तुम्ही? कोणी बोलवलंय यांना आणि का बोलवलंय? आणि कोणी बोलवलंच नसतील. बाबा काही स्वतःहून या घरात आलेलं नाहीये. मीच त्याला बोलवलंय. शक्ती, तुला काय गरज होती असं करण्याची? काही माणसांपासून लांब राहायचंय सांगितलं होतं ना तुला. अगं पण तो माझा बाबा आहे ना. तो इथे येणार नाही मग कुठे जाणार? कुठेही जाऊ देत, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण इथे येता कामा नये. जशी तू माझी आई आहेस तसा तो पण माझा बाबा आहे ना. आणि तुम्ही दोघंही मला माझ्या जवळ हवेत. शक्य नाही. तो माणूस नात्याने जरी तुझा बाबा लागत असला तरी बाप म्हणून त्याने कधीच कुठली जबाबदारी पार पाडलेली नाहीये. आणि माझ्यावर विश्वास बसत नसेल तर विचार कमलाईला, तीच तुला काय ते सांगेल.
तूच तिला विचार ना, ती जे काही बोलतेय ते तिला पटलंय, ती स्वतःच तुला सांगेल. मला तरी वाटतंय शक्ती अगदी बरोबर बोलतीये. हो ना, शक्तीला जर साहेबांची गरज आहे तर त्यांनी इथे राहायलाच हवं. अति होतंय हे सगळं. तुम्ही सगळे एकमेकांना सामील आहात. पण काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. आणि आता शेवटचा बजावून सांगते, ज्या माणसांचा या घराशी काहीही संबंध नाही त्या माणसांनी माझ्या सहनशीलतेचा अंत न पाहता ताबडतोब या घरातून निघून जावं. आणि तसं जर घडलं नाही ना, तर यापुढे जे काही घडेल त्याला मी जबाबदार असणार नाही. आई, हा तुझा फायनल निर्णय? हो, नक्की ना? पुन्हा पुन्हा मला तोच प्रश्न विचारून माझा अंत पाहू नकोस. काही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाहीये, सांगितलं ना एकदा. ठीक आहे, तुझं एवढाच हट्ट आहे ना? तर मग बाबा, तू तुझं सामान घेऊन निघत जा. मलाही आता इथे थांबायचं नाहीये. या घरात तुझं काय काय सामान आहे ते तुझ्या लक्षात आहे ना? तुझी एकही वस्तू इथे राहायला नको. नाही राहणार. मी माझ्या सगळ्या गोष्टी घेऊन जाईन. या घरात तुझ्या काय काय गोष्टी आहेत त्या तू सांगू शकतोस का? माझं काय असणार आहे? बॅग पण अनपॅक केली नाही अजून. आलो तसा जातो परत. मग आईच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचं काय? ते पण तू घेऊन जायला हवंस ना? ते तुझ्यामुळेच आहे ना. तू जर या घरात नकोस तर मग तुझ्या नावाचं मंगळसूत्र या घरात नसायलाच पाहिजे. बरोबर बोलतेस तू. मग तू पण आता फक्त बोलत बसू नकोस. जा आणि पटकन ते मंगळसूत्र घे. बाबा, हो पुढे. खबरदार, खबरदार, एक पाऊल अजून पुढे टाकलं तर. मैत्री, मी फक्त मंगळसूत्र मागतोय. मिळणार नाही. हा काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे ना की मंगळसूत्र घालण्याचा अधिकार हा तुम्हाला होता, पण काढण्याचा अधिकार फक्त मला आहे. अगं पण ते माझ्याच नावाचं मंगळसूत्र आहे ना. तुम्ही असं बोलताय कारण तुमच्यासाठी हा फक्त दागिना आहे, पण माझ्यासाठी हा फक्त दागिना नाहीये. स्त्री म्हणून माझा मान, माझी प्रतिष्ठा, माझी मर्यादा सर्वस्व आहे. तुम्ही असं सहज मंगळसूत्र मागितलं म्हणून मी काढून देईल असं विचारही करू नका तुम्ही. आणि पुन्हा माझं मंगळसूत्र मागण्याचं धाडसही करू नका. मैत्री, काय चाललंय तुझं? तू मला नवरा मानत नाहीयेस. माणूस म्हणून साधं मला नजरेसमोर उभंही करत नाहीस, आणि तरीही माझ्याच नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवतीयस. माझं चुकत नसेल तर कोणतीही मुलगी लग्न झाल्यानंतर स्वतःच्या नवऱ्याच्या नावाचंच मंगळसूत्र गळ्यात घालते, पण तू नवरा म्हणून तर तू माझं अस्तित्वच मान्य करत नाहीयस. लोकांना सांगताना आम्ही एकत्र राहत नाही म्हणून सांगायचंय, पण गळ्यात माझ्याच नावाचं मंगळसूत्र घालायचं. काय एवढा जीव अडकलाय तुझा या मंगळसूत्रात? सोपं आहे. माझ्या मुलीने जर मला विचारलं की तिला बाबा आहे की नाही, तर तिला उत्तर देणं सोपं जावं म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र घातले. तो आहे की नाही ते मला पण माहितीये. त्याच्याबद्दल तुला मी काही विचारणार नाहीये.
तुला बाबा नकोच आहे ना, मग तो जे काही मागतोय ते त्याला देऊन टाक ना. मला माहितीये की हा सगळा तुझाच प्लॅन आहे. काय गरज होती असं सगळं करण्याची? काय गरज होती या माणसाला या घरात बोलवण्याची? तुला मुद्दाम आईला त्रास द्यायचा असतो ना? मी जे काही करते ते चांगल्यासाठीच करते. पण तुला जर त्यात काही वाईट दिसत असेल त्याला मी काहीच करू शकत नाही. अति होतंय तुझ्या वयाच्या मानाने, हे अति होतंय. तू जर का असंच वागत राहिलीस ना तर मी तुला. मैत्रेयी प्लीज. कमला मावशी, तुम्हीच सांगा आता हिला. मैत्रेयी काय करतेस तू? माझ्यावर राग आहे ना, मग तू माझ्या मुलीवर काढू नकोस प्लीज. काय इच्छा आहे तुझी? हे घर सोडून जायचंय ना, मी आत्ता निघून जातो. पण माझ्यामुळे माझ्या मुलीला आता इथून पुढे काही त्रास व्हायला नकोय. बाबा थांब. मी पण तुझ्या बरोबर येते. आता तुला का जायचंय त्यांच्यासोबत? कारण की मला इथे राहायला आवडत नाही. माझं ठरलंय, जिथे बाबा राहणार तिथे मी त्याच्या बरोबर राहणार. ठीक आहे, ज्यांना जिथे राहायला जायचंय तिथे राहायला जा. फक्त तिच्या बाबांना गेस्ट रूम मध्ये राहायला सांगा. मला जे काही सांगायचंय ते माझं सांगून झालेलं आहे, त्यामुळे मी पण आता निघून जाते. पप्पा, आता नवऱ्याला घरात ठेवून ही घर सोडून जाते वाटतं. आम्हाला घरी थांबायला सांगून तू कुठे जायचं म्हणतेस? मी काही घर सोडून जायचं म्हणत नाहीये, माझ्या बेडरूम मध्ये जायचं म्हणतेय. बेटा, मी एक सांगितलं तर ऐकशील? बोल ना बाबा. मी जातो. नाही म्हणजे हे असं भांडून मुद्दाम हट्टाने इथे राहण्यात काही अर्थ नाही. आणि तुला तसंही माझं घर माहिती झालंय ना. तू तर मोठी शूरवीर पण आहेस. तुला जेव्हा केव्हा माझी आठवण येईल तेव्हा येत जा मला भेटायला. बाबा, अरे आईने स्वतः तुला इथे राहण्याची परवानगी दिली, मग तू का असा विचार करतोयस? बाळा, तुझी आई आता जे काही बोलत होती ना ते सगळं रागाच्या भरात बोलत होती ग. मग त्याच रागाच्या भरात तिने तिचं मंगळसूत्र पण काढून द्यायला हवं होतं ना. ते का काढून दिलं नाही? याचा अर्थ आईच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल प्रेम आहे. बाबा, आता जास्त विचार करत बसू नकोस. तू इथे आल्यावर आपण खूप धमाल करणार आहोत असं आपलं ठरलं होतं की नाही? चल पटकन मला पाठीवर घे. तुझ्यासोबत आज मला कांदे बटाटे खेळायचे. ते कसं खेळतात? उचल मला. कांदे बटाटे, कांदे बटाटे. डॉली, तुले पण तोच प्रश्न पडला का जो मला पडलाय? हो मामा, इतकं सगळं घडलं तरी या मैत्रिणीने यश दादाला घराबाहेर का काढलं नाही? ही तर सगळी आपल्या शक्तीची हुशारी आहे. बरोबर बोलतीयस तू. यापुढे तेच घडणार आहे जी आपली शक्ती ठरवणार आहे. डॉली, मला तर ही मुलगी छोटा पेग आणि मोठा धमाका अशीच काहीशी वाटायला लागली ना आता. मामा, तुला पेकच्या जागी पॅक म्हणायचंय का? हो बरोबर, तेच तेच. आता वेळ झाली ना. आई, आई, तुझ्याशी बोलतेय मी. सॉरी, पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. पण मला तुझ्याशी बोलायचंय. पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये सांगितलंय ना, काय जबरदस्ती आहे? आता जर तूच असं बोललीस तर या लेकराने कोणाशी बोलायचं ना? हे नाटक करू नकोस हा. तुला काय वाटतं तू असं काहीतरी बोलल्यावर माझा राग कमी होणार आहे? अजिबात नाही. आणि
तुझं वय किती, उंची किती, वजन किती हा जर विचार केला ना तर बाहेर जे काही बोलत होतेस ते जरा जास्तच होतं. आता जर घरातले मोठे एकमेकांशी नीट बोलत नसतील तर मग घरातल्या लहान मुलांना जरा जास्तच बोलायला लागणार ना. बघ आधी सारखंच परत वागायला लागलीस तू. तू पण मला काय म्हणायचंय ते समजून घेण्याआधीच असं ओरडायला सुरुवात करतेस. या बाबतीत तुझ्यापेक्षा बाबा बरा. तो निदान माझं सगळं बोलणं ऐकून तरी घेतो. शक्ती, ए आई प्लीज, असे डोळे मोठे करून माझ्याकडे बघू नकोस ना. मला तुझी खूप भीती वाटते. अच्छा माझी भीती वाटते तुला? माझी जरा जरी भीती वाटत असती ना तर बाहेर असे माझ्या समोर वचा वचा बोलली नसतीस. आता हसू नको. हे काय? चेक आहे. हो ते दिसतंय मला, पण काय मला का देताय? कारण हा तुमच्या कंपनीची थकबाकी असलेल्या JK फायनान्स कंपनीकडनं आलेला चेक आहे. काय? हो, खूप मोठी अमाऊंट पेंडिंग होती ज्याचे तुमच्या कंपनीने होप सोडले होते. तो चेक. काय झालं? मैत्री, मला शिवकुमार कडून कळलं होतं तुमच्या कंपनीची खूप मोठी अमाऊंट पेंडिंग आहे. JK फायनान्स चेक द्यायला तयार नाहीये, म्हणून गेलो होतो त्या कंपनीत. ती कंपनी ओळखीची आहे माझ्या. आधी प्रेमाने विनंती केली, त्यांनी ऐकलं नाही. मग त्यांच्या कंपनीचे सगळे काळे हिशोब त्यांना ऐकवून दाखवले. हे सगळे हिशोब पोलिसांकडे गेले तर काय परिणाम होतील याची जाणीव करून दिली. काही सेकंदात त्यांनी हा चेक दिला. शक्ती, बोल नाही. ज्यांनी हा चेक आणलाय त्यांना सांग शिवकुमार सरांना जाऊन द्यायचा हा चेक. बाबा, मैत्री, तुला काय म्हणायचंय ते माझ्या लक्षात येत आहे. काळजी करू नकोस. हा चेक उद्या त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल. आणि हे बघ, तुला माझ्या कामाची पद्धत आवडलेली नसेल तर तसं स्पष्ट सांग. पण काय आहे ना मैत्री, काही वेळेला चांगल्या माणसांच्या हितासाठी चुकीच्या माणसांशी त्यांच्याच पद्धतीने वागावं लागतं आपलं काम करून घेण्यासाठी. बाबा प्लीज, कांदे बटाटे. काय झालं कमला मावशी? कसला एवढा विचार करतेस? आपल्या शक्तीचं सध्या जे काही चाललंय ना ते सगळं आठवतीये. ज्या आईबाबांना एकत्र आणण्यासाठी किती धडपडतीये ना. या बाबतीत तिचं खूप कौतुक करावं असं वाटतं. ज्या वयात आईबाबांनी मुलांना सांभाळायचं त्या वयात ती आईबाबांना समजून घेण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करते. त्याचाच परिणाम म्हणून साहेब आता घरी राहायला आलेत. मला वाटतं हीच ती वेळ आहे दोघं एकाच घरात असताना त्यांना कायमचं एकत्र आणण्याची. अगं असं आपल्याला वाटतंय, पण त्यांना पण वाटायला हवं ना. यश साहेबांच्या बाबतीत मला तर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. अगं प्रॉब्लेम त्यांचा नाहीच आहे, प्रॉब्लेम ताईसाहेबांचा आहे. त्या किती हट्टी आहेत हे मला माहिती आहे ना. त्यांना कितीही समजून सांगितलं ना तर त्या नाही ऐकणार. अगं मग आता आपण काय करायचं? आता आपण काहीच करायचं नाही. जे काय करायचंय ते शक्तीच करेल. आपण फक्त तिच्या मागे उभं राहायचं. बोला मॅडम. शिवकुमार सर, मला तुमच्याशी JK फायनान्सच्या चेक बद्दल बोलायचं होतं. हो मॅडम, मी आज त्याचबद्दल तुमच्याशी बोलणार होतो. म्हणजे त्यांच्या अकाउंट डिपार्टमेंटकडून मी सतत फॉलोअप घेतोय, पण मॅडम मला नाही वाटत सहजासहजी त्यांच्याकडून आपल्याला चेक मिळेल म्हणून. आपल्याला आपल्या लिगल टीम सोबत चर्चा करून त्यांच्यावर लिगल ऍक्शन घ्यावी लागेल मॅडम. सर 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 आपल्याला ऑलरेडी तो चेक मिळालाय. कसं शक्य आहे?
आणि मला कसं माहित नाहीये? सॉरी टू से, पण मॅडम तुमच्या बोलण्यावर माझा खरंच विश्वास बसत नाहीये. मी जर तो चेक स्वतः पाहिला नसता तर कदाचित माझाही विश्वास बसला नसता. यशवर्धनना JK फायनान्सकडे आपले पैसे अडकलेत हे कळलं आणि ते स्वतः तिथे गेले. त्या कंपनीशी आपल्या अडकलेल्या पैशांसंदर्भात लिगल गोष्टी बोलत असताना त्या कंपनीकडून झालेल्या इल्लीगल गोष्टींची त्यांना जाणीव करून दिली. त्यांनी जर आपल्याला वेळेत चेक इश्यू केला नाही तर त्यांची कंपनी अडचणीत येऊ शकते अशी जाणीव त्यांना झाली. सॉरी यशवर्धनने त्यांना ही जाणीव करून दिली म्हणून त्यांनी ताबडतोब तो चेक यशवर्धनच्या हातात दिला. लवकरच यशवर्धन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. ओ ग्रेट जॉब मॅम. आणि हे असं फक्त यशवर्धन सरच करू शकतात. खरं तर ना हे एक वेगळं स्किल आहे मॅम. आणि हे काम फक्त 30 लोक करू शकतात ज्यांना समोरच्याबद्दल काहीतरी वाटतं. जसं तुमच्याबद्दल त्यांना काहीतरी वाटणं, तुमचा प्रॉब्लेम त्यांना स्वतःचा प्रॉब्लेम वाटणं. ग्रेट. नाहीतर कोणत्याही गोष्टीचा सपोर्ट नसताना कोण कशाला एवढी रिस्क घेईल ना? हो मॅडम, तुम्हाला कधी आजपर्यंत बोललो नाही, आता विषय निघाला म्हणून बोलतो. पण ज्या वेळी यशवर्धन सरांना मी पाहिलं ना त्यावेळी मला त्यांच्यामध्ये एक चांगला माणूसच दिसला. तुमचे इंटरनल इश्यू असल्यामुळे मी कधीच काही बोललो नाही मॅडम. शिवकुमार सर, मला जी तुम्हाला माहिती द्यायची होती ती मी दिली आहे. आपण यावर बोलू निवांत. मी ठेवते फोन. बाय. ओके मॅडम.